आणि अंगुठ्याने असं पुश करायचं. त्याचा दोर ओपन केला कपडे आतमध्ये टाकून द्यायचे आणि दर वॉश झाला हे जे रबर आहे असं ओढायचं आणि हे दर वॉश झालं तर हे पुसून घ्यायचं एवढी जागा म्हणजे मळ वगैरे अडकतो. ऐक ना ध्यान दे याला हे वाढायचं आणि याला कपड्याने पुसून घ्यायचं धुणं झालं. याला नाही फक्त याला हे रबरच हेच का खालचं फक्त हे तर आतमध्ये हे आतला का बरं तेवढी जागा एवढी पुसून घ्यायची. हे झालं का डोर लावताना कसं लावायचं ऐक इकडं डोर लावताना असं खालून पुश करायचं फक्त जास्त असं जोरात आदळ उदळ करायचं नाही त्याची. आणि हे खाली फिल्टर बा असं प्रेस करायचं एकदा खाली ओढायचं आणि दर 8 दिवसाला हे प्रत्येक 8 दिवसाला साफ करायचं. असं इकडे खोलायचं पहिले डाव्या साईडला म्हणजे कॉईल धागे दोरे साबागती गेले इथे अडकतात तर मग उघडायचं कसं याला हे डायरेक्ट असं उघडायचं. हे क्लीन करून असं चिकट ठेवायचं साफ ठेवायचं. हा हे असं मॅच करून पहिले असं मॅच करायचं. उजव्या साईडला फुल टाईट करायचं. मॅच हे असे ही जी गाडी दिसते ते मॅच करायचे आणि लोटून द्यायचं आतमध्ये. असं फिरवलं की मॅच होईल ना ते. हा होतं मॅच. डावा आतमध्ये फिरवा. ठीक आहे. उजव्या साईडला फुल टाईट करायचं म्हणजे पाणी लीक नाही आलं पाहिजे. त्याची लिमिट असं ना आता हे एवढी लिमिट आहे. हा बस बस पुढच्या वेळेस खोललं बी पाहिजे ते. हिने अशी फिट लावून द्यायची आणि हे फक्त असं प्रेस करायचं. बस ठीक आहे. हे लिक्विडच आहे. इकडे हे बघा हे फ्री वॉश आहे म्हणजे पाणी येण्यासाठी. इथं कम्फर्ट वगैरे टाकायचं आणि इथं लिक्विड वगैरे कपडे. कम्फर्ट काय कम्फर्ट म्हणजे सेंट देण्यासाठी वासाचं सेंट देण्यासाठी. बरं हां ते टाकायचं आणि ह्याच्यात लिक्विड नाही सेंट पेंटचं नाही हे फुल म्हणजे लिक्विड आपलं फुल म्हणजे सुगंध. हां आणि हे फ्री वॉश आहे आणि हे लिक्विड. फ्री वॉश काय फ्री वॉश म्हणजे फक्त पाणी देण्यासाठी फ्री येते. त्याचं काय मग त्यात काही नाही टाकायचं. याच्यात लिक्विड टाकायचं कपडे धुण्यासाठी. सोडा टाकायचा झाला सोडा नाही यूज जमणार याला. मग सोड्याची मशीन नाही की नाही सोडा यूज करायला नाही जमणार. लिक्विड आणून घ्यायचं कोणतं वापरा काही अडचण नाही. आपल्याकडे बी आहे पण दुसरं बी वापरू शकतो. आता सध्या नाही तुमच्याकडे डेमो टाक ना मग. पण ते आपलं तुम्हाला घ्यावं लागतं ते तुम्हाला डेमो द्यायला नाही ना ते काय पण कंपनी. हां नाही चालू करून टाकू आम्ही काही विषय नाही. लावून घेतो तुम्हाला एकदा प्रोग्राम समजून घे. हे हो जरा फ्रेश म्हणजे आता तुम्ही काही दिवस ठेवलेले कपडे नवे अलमारीत वगैरे ठेवलेले फक्त वाश येतो थोडा ते रिफ्रेश करून घ्यायचे असेल तर तुम्ही याचे रिफ्रेश करू शकता म्हणजे सेंट वगैरे देऊ शकता. हे डेलिकेट्स नाजूक टाईपचे कपडे जर असेल तर तुम्ही नाजूक टाईप म्हणजे आता लहान मुलांचे छोटे छोटे हे ते आपलं खड्याच्या साड्या वगैरे नाजूक टाईपच्या ज्या नाजूक टाईपच्या असेल ते तुम्ही याच्यात यूज करू शकता. हे कॉटनचे कपडे वगैरे किंवा जास्त हेवी आहे एखादी रग बिग धुवायची तुम्हाला तुम्ही कॉटनमध्ये धुवू शकता. हा एखादी एक गोधडी एका टायमाला एक गोधडी जास्त वेट नाही. 9 किलोच्या वर वेट नाही जमलं पाहिजे म्हणजे झालं नाही पाहिजे. गोधडी पाणी टाकलं तर ते 9 किलो दिन पाणी किलो पिऊन ते मग तेच ना 50 किलो होईल. तेवढे झाले नाही पाहिजे जास्त मोठे नाही टाकायचे पाणी पिणार नाही टाकायचे जास्त. मग ते म्हणजे सिंगल दाणच टाकायचं. आता एक गोधडी टाकली आपण 9 किलोची तिला हे 7 येते म्हणजे तिला पण ते पाणी पिऊन त्याच्यात 50 किलो होईल ना. हा मग ते तसं नाही झालं पाहिजे. मग तसं नाही झालं पाहिजे. पाणी एक जणाची टाकायची. पाणी पिऊन किती झाली पाहिजे. पाणी पिऊन 9 किलो झाले पाहिजे असं म्हणजे सरळ सरळ गोधडी जमत नाही. हां म्हणजे दोघा तिघात जमत नाही म्हणजे एक सिंगल नसते का ती जमते. हां वापरतो घरात ते जमणारच नाही याला. पुढं ही इको कॉटन म्हणजे आता हे जास्त खराब आहे म्हणजे गॅरेज वगैरे कपडे जास्त खराब. हां हे तिचे किंवा कॉटनचे जास्त खराब आहे ते जमते त्याच्यात. हे डेली वॉश तुमचा रोजचे कपडे मिक्स कपडे. हां हे डेलीचे हे उलन स्वेटर वगैरे. ऑन करून दाखवतो तुम्हाला टायमिंग वगैरे सध्या सेट असतं तुम्हाला डायरेक्ट दाखवून देते. हे बघा डेली वॉशला 1 तास 30 मिनिट लागणार. हे ॲक्टिव्हवर तुम्हाला 55 मिनिट लागणार. हे ड्रम क्लिनिंग म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का 33 दिवसाला ते करावं लागतं क्लिनिंग 35 दिवसाला. कोणती पुडी टाकायची ती ओव्हरफुलची पुडी आहे आपली बॅगेत आहे ती पुडी टाकून तुम्हाला हे फक्त ड्रम कपडे बिपडे कॅने टाकायचे 55 मिनिट. हां 34 दिवसाला. हां ड्राय स्पिन प्लस ड्राय म्हणजे तुम्हाला फक्त आता तुम्ही बाहेर कपडे धुतलेले तुम्हाला फक्त पाणी सुकवायचे आणि कोरडे करायचे ते तुम्ही याच्यात लावू शकता डायरेक्ट स्पिन ड्रेन. हां
रिन्स प्लस पिन म्हणजे आता तुम्ही फक्त तुम्हाला पाण्यात हिसळून आणि पिळून घ्यायचे तुम्ही याच्यात करू शकता. लिक्विड काय टाकायचं नाही. नाही तुम्हाला पिळायचं आहे ना समजा. हां. हां हे कर्टेन वगैरे असन खिडक्याचे पडदे वगैरे हे तुम्ही याच्यात यूज करू शकता. बेबी केअर म्हणजे लहान मुलांचे छोटे कपडे लहान मुलांचे छोटे ते तुम्ही यात यूज करू शकता. सिंथेटिक साड्या वगैरे सिंथेटिक नाही सॅनिटायझर म्हणजे दवाखान्यातले कपडे. हां दवाखान्यातले कपडे सॉरी. हे रॅपिड 30 म्हणजे 30 मिनिटाचं आहे म्हणजे तुम्हाला कमी कपडे आणि कमी खराब आहे तुम्ही 30 मिनिटात घेऊ शकता. स्टेन वॉश हे बी तुम्ही यूज करू शकता. स्टेन वॉश 3 तासाचा होतो. स्टेन वॉश काय हा आता तुला सांगू स्टेन वॉश काय विषय असला की आता मी नोकरीला आहे मी कपडे टाकून दिले याच्यात आणि ते प्रोग्राम सेट करून केला आणि मी गेलो निघून तर ते कपडे धुवून टाइम से ते 3 तासाला फक्त ते काय करेन वास मारून येऊन कपड्यांना फिरून आणि 5 मिनिटं फिरून स्टॉप होईल. तो प्रकार असा बोलतो. आपण 3 तासाचं आहे ना मी हँग झालोय. आता तोच विषय ना रे मी नोकरीला आहे आम्ही घरात कपडे टाकून दिले ते मशीन धुवून टाकीन